नमस्कार शेतकरी बंधूंनो, आता आपल्या शेतातील गहू वेगवेगळ्या स्टेजमध्ये आहे आणि आता एवढ्यात अधेमध्ये आभाळ येत आहे आणि धुकं सुद्धा पडत आहे. तर या वातावरणामध्ये गहू थोडासा अडचणीत येतो. जर आपला गहू फुटवे अवस्थेत असेल तर गव्हाला फुटवे कमी येतील. जर आपला गहू निसवण्याच्या अवस्थेत असेल, म्हणजे आता निस्वन होत आहे अशा अवस्थेत असेल, तर गव्हाची निस्वन बरोबर होणार नाही. आणि जर आपला गहू ओंबी भरण्याच्या अवस्थेत असेल तर गव्हाची ओंबी बरोबर भरणार नाही, दाना बारीक होईल. आता हे जे ढगाळ वातावरण आहे यामध्ये नेमकं काय होते, गव्हाला थंड आणि कोरडं वातावरण पाहिजे, परंतु ज्यावेळी अधेमध्ये थोडस असं ढगाळ वातावरण असते त्यावेळी हवेतला दमटपणा वाढतो आणि अशा वेळी धुकं सुद्धा पडते. जर हवेचं टेम्परेचर 15 ते 25च्या दरम्यान असेल आणि गव्हाच्या पानावरचं पाणी जर लवकर उडून नाही गेलं, म्हणजे गव्हाची पानं जर दीर्घकाळ ओली राहिली, तर अशा अवस्थेमध्ये, अशा स्थितीमध्ये हा जो पिवळा तांबेरा आहे त्याच्या बीजाणूची लवकर उगवण होते आणि पिवळा तांबेरा येण्याची शक्यता असते. तर मी वेगवेगळे जे प्लॉट पाहिले तर बऱ्याच ठिकाणी या पिवळ्या तांबेऱ्याची सुरुवात झाली आहे आणि या पिवळ्या तांबेऱ्यामुळे मग आपल्या गव्हाच्या पिकाचं जे उत्पन्न आहे ते कमी होऊ शकते. तर स्टेज गव्हाची कोणतीही असो, जर असं ढगाळ वातावरण अधेमध्ये असेल आणि दमटपणा हवेमध्ये असेल तर आपल्याला एक प्रिव्हेंटिव्ह फवारणी ही घ्यावीच लागते. त्यासाठी बुरशीनाशक म्हणून प्रोपेकोनॉझॉल 25% EC जे आहे ते पंपाला 25 मिली घ्या आणि या प्रोपेकोनॉझॉल सोबत अळीचं औषध तुम्ही टार्गेट 25 मिली घ्या. कारण काही ठिकाणी गव्हावर खोड अळी सुद्धा आहे, तर खोड अळीचा आणि बुरशीचा आपण बंदोबस्त करा, म्हणजे गव्हाचं पीक आपल्याला चांगलं उत्पन्न देईल. आता आपलं गव्हाचं पीक जर ओंबी भरण्याच्या अवस्थेत असेल, म्हणजे ज्याला आपण म्हणतो गहू चिकावर आहे, तर या गव्हावर सुद्धा आपण प्रोपेकोनॉझॉलची फवारणी घ्या. प्रोपेकोनॉझॉल 25% EC पंपाला 25 मिली आणि ओंबी चांगली भरण्यासाठी आपल्याला वसंत बायोटेकचं अवतारझाईम घेता येते पंपाला 40 मिली. तर आपला गहू ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेप्रमाणे त्यावर फवारण्या करा, गव्हाचं संरक्षण करा आणि उत्पन्न घ्या. बंधूंनो, आमची चर्चा जर आपल्याला आवडली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. आमच्यासोबत जोडलेले राहा, कॉमेंट करा. धन्यवाद.